विठ्ठला विठ्ठल 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 पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री भगवान की जय विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल नाम घेता वाया गेला नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला सांगा विनवितो तुम्हासी सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून सलगीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा करा विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण त्यांच्या कृपादान कथेचा कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका विठ्ठला विठ्ठला विठ्ठल नमो सुभाव भजन भाजना भवे भकुंभ भंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया तुमचा अनुग्रह गणेशो जय आपला सवरसो ते सारस्वती प्रवेशो बाळकाही अति आपुल्या स्नेहाची वागेश्वरी जय मुखिया ते अंगीकारी ते वाचस्पती सिकरी प्रबंधुहोडा चंदनाते कायसेनी चर्चावे अमृते किवते रांधावे गगनावरी उभवावे घडे केवी प्राज्ञेचे अतिलेपणे श्री गुरु सामर्थ्यारूप करू म्हणे तरी ते मोतिया भिंग देणे ऐसे होईल 15.5 रजतवणी ऐसी स्तुतीची बोलणी उगाच माथा ठेविजे चरणी हे जिभले विठ्ठला विठ्ठला जयांचे केलिया स्मरण सकळ विद्येचे होय अधिकरण ते चिवंदो श्री शरण श्री गुरु जय ते नमस्कार होणी आता प्रस्तुत
कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि नामपर प्रकरणातील अभंग आहे. विठ्ठल वारकरी संप्रदायाचा असा नियम आहे की सप्ताहाच्या पहिल्या दिवशी नामपर अभंग घ्यावा आणि सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी मागणीपर अभंग घ्यावा. या प्रसंगाला अनुसरून निवडलेला हा पहिल्या दिवशीचा नामरूपी अभंग. विठ्ठल सालाबादाप्रमाणे बहुतेक करून हा दुसरा अखंड हरिनाम सप्ताह, इफ आय एम नॉट रॉंग, दुसरा हरिनाम सप्ताह. आदरणीय परमपूज्य गुरुतुल्य रामकृष्ण रणदिवे बाबू, आमच्यासोबत आलेले आमचे उत्तमराव दराडे अण्णा, बाबासाहेब शिंदे महाराज, माझे हृदयप्रेमी, आपण सर्वच ईश्वर तुल्य आहात. मला नावं माहीत नाही म्हणून घेत नाही आता. आणि आपण सर्व श्रोतेगण आपल्या चरणाला वंदन करून सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला. सांगा विनवतो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी, नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला. या अभंगात 2 चरणामध्ये तुकोबराय स्वतः प्रश्न करतात आणि स्वतःच उत्तरही देतात. तुकोबराय प्रश्न करतायत, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला. सांगा बरं म्हणले, ज्याच्या मुखात नित्य हरिनाम आहे आणि तो वायाला गेलाय असं कधी घडलंय? कधीच शक्य नाही म्हणले. नाम घेतो आणि वाया गेला, शक्यच नाही म्हणले. अर्थात नामधारक कधीच वाया जात नाही असा दावा तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात करतात. नाम घेणारा मनुष्य कधीच वाया जात नाही का? अभंगातच प्रश्नार्थक चिन्ह आहे. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला, अभंगातच प्रश्नचिन्ह आहे. नामधारक कधीच वाया जात नाही का? याचं कारण असं आहे की ज्याच्या मुखात भगवंताचं पवित्र नाम फक्त त्याच्याच हृदयात दया वास करते आणि ज्याच्या हृदयात दया वास करते फक्त त्याच्या जीवनात धर्म वास करतो. आणि म्हणून ज्याच्या मुखात हरिनाम त्याच्या हृदयात दया आणि ज्याच्या हृदयात दया त्याच्या जीवनात धर्म, हा सिद्धांत आहे, हे समीकरण आहे. याची साक्ष तुकोबराय देतात. भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. दया कुठं वास करते? ज्याच्या मुखात भगवंताचं नाम आहे. भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. मुखामध्ये नित्य भगवंताचं नाम आहे, फक्त त्याच्याच हृदयात दया वास करते. आणि जिथे दया आहे तिथे धर्म आहे. दया तेत धर्मो, धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तमो, असे जैसा ज्ञानोबा आहे. तात्पर्य, ज्याच्या मुखात हरिनाम फक्त त्याच्याच हृदयात दया आणि ज्याच्या हृदयात दया फक्त त्याच्या जीवनात धर्म वास करतो. हरिनामाजवळ दया आणि दयेजवळ धर्म
वाक्य नीट ऐका. हरिनामाजवळ दया आणि दयेजवळ धर्म, पर्यायाने हरिनामाजवळ धर्म. आणि म्हणून सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरी सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरी कीर्तन. नामस्मरण हरी कीर्तन. नामस्मरण हरी कीर्तन. सकळ धर्माचे कारण नाम संकीर्तन हरी कीर्तन. नाम संकीर्तन हरी कीर्तन. नाम हरी कीर्तन. निज धर्म हा जो खरा नाम उच्चार खडो खरा. निज धर्म नाम उच्चारो निज धर्म हा चौकडा नाम उच्चारी खडो खडा. नाम उच्चारी खडो खडा. नाम उच्चारी खडो खडा. निज धर्म हरो नाम उच्चारो खरा. नाम उच्चारो खरा. नाम उच्चारो हरिनाम तेथे दया आणि दया तेथे धर्म, पर्यायाने हरिनाम तेथेच धर्म. हरिनाम धर्माला जगवतं. हरिनाम धर्माचं कारण आहे. आणि म्हणून सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. ज्ञानोबा राय. हरिनामाजवळ दया आणि दयाजवळ धर्म आहे हा सिद्धांत आहे. मग हा धर्म म्हणजे काय? धर्म म्हटलं की आमच्या डोळ्यापुढे 4 जाती येतात: हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई. धर्म म्हणजे जात नव्हे. धर्मराज ज्ञानेश्वरीमध्ये धर्माची व्याख्या करतायत: येत वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेविती आणि तेच एर अनुष्ठिती सामान्य सकळ. समाजातील वडील माणूस जसा जसा वागतो त्याच्या वागण्याला धर्म म्हणावा. समाजातील वडील माणूस जसा जसा वागतो त्याच्या वागण्याला धर्म म्हणावा. मग प्रश्न उभा राहतो की वडील म्हणजे कोण? वडील जसा वागतो त्याला धर्म म्हणावं. वडील कुणाला म्हणावं? ज्ञानोबा उत्तर देतात: श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे जे. ज्याचं वागणं चालणं बोलणं मूर्तिमंत वेद आहे. जो वेदासारखं वागतो आणि वेदाचे धडे समाजाला देतो त्याला वडील म्हणतात. आमच्या लेखी वडील कोण आहे? आम्ही वडील कुणाला म्हणतो? जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळ प्रज्ञा हे जिरोनी जाय, तयाचे नमस्कारी ती पाय. करत जाऊया पूर्ण. तयाचे नमस्कारी ती पाय वडील म्हणून. आम्ही कुणाला वडील म्हणतो? 85-90 वर्षाचं म्हातारं आहे, हातपाय गळाले, बसली जागा उठवत नाही, तोंडातून शब्द फुटत नाही, तयाचे नमस्कारी ती पाय वडील म्हणून. मरायला टेकलेल्या म्हाताऱ्याला आम्ही वडील म्हणतो. ज्ञानोबा म्हणतो तो वडील नाहीये. कोण वडील आहे? श्रुती स्मृतीचे अर्थ आपणाची होनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे. अर्थात जो वेदासारखं वागतो आणि वेदाचा धडा समाजाला देतो तो वडील असतो. मग वेदासारखं वागतो आणि वेदाचा धडा समाजाला देतो तो संत असतो. म्हणून वडील म्हणजे संत. आणि म्हणून संत जसं जसं वागतील संताच्या वागण्याला धर्म म्हणावा. जयाचे 28 शब्द सुखे म्हणू येती वेद तरी ते सदेह सचिदानंद कान होय. संत झोपेत चावळला तरी तो वेद ठरतो. जयाचे 28 शब्द सुखे म्हणू येती वेद. वडील म्हणजे संत आणि संत जसा जसा वागतो संताच्या वागण्याला चालण्याला बोलण्याला धर्म म्हणावा. आता पुढे असा प्रश्न उभा राहतो की संत कसा वागतो? ज्ञानोबाच उत्तर देत आहेत: जया भक्तीची येतुली प्राप्ती जे कैवल्य ते परोते सर म्हणती. जयाचे लिले माझी नीती जी आली दिसे. जयाचे बोलू धर्मुजिये दिठी महासिद्धी तेवे स्वर्ग सुखादी खेळू जयाचे. जयाचे बोलू धर्मुजिये. संताच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द धर्म असतो. जयाचे बोलू धर्मुजिये. संत जो शब्द बाहेर काढेल मुखातून तो धर्म असतो. जयाचे बोलू धर्मजी.
जया भक्तीची तुली प्राप्तीचे कैवल्या ते परवते सर म्हणती, जयाचे लिले माझी नीती जी आली दिसे, लिले माझी नीती जी आली दिसे. आणि म्हणून संतांचं वागणं जर धर्म असेल तर संत कसं वागतात बरोबर आहे म्हणतात, ज्याच्या जीवनात नीती रीती माणुसकी इमानदारी सत्य अहिंसा प्रेम जिव्हाळा परोपकार सहानुभूती सदाचार हे सगळे सद्गुण म्हणजे संतांचं वागणं. आणि या सद्गुणाच्या समुदायाला धर्म असे म्हणतात. तुकोबार आहे तर सत्याला धर्म म्हणतात, सत्य तोची धर्म असत्य ते कर्म. भगवान श्रीकृष्ण रीतीनं वागणं याला धर्म म्हणतात. नरबराय लिहित आहे, किंबहुना नरपा पार्थ झालासे कृष्ण कृपा जयापाशी साक्षेपा रीती आहे. भगवान श्रीकृष्णाची अर्जुनावर पूर्ण कृपा झाली होती का? अर्जुन रीतीने वागत होता. माणसाने माणसासोबत रीतीने वागणं हाच धर्म आहे. किंबहुना नरपा पार्थ झालासे पूर्ण कृष्ण कृपा का जयापाशी साक्षेपा रीती आहे. अर्जुनाजवळ रीती होती, अर्जुनाजवळ रीती होती, अर्जुन रीतीने वागत होता म्हणून भगवान कृष्णाची अर्जुनावर पूर्ण कृपा झाली होती. आणि म्हणून नीती रीती माणुसकी इमानदारी सत्य अहिंसा प्रेम जिव्हाळा परोपकार सहानुभूती सदाचार हे सगळं संतांचं वागणं या सद्गुणाच्या समुदायाला धर्म म्हणतात. नीती म्हणजे धर्म, रीती म्हणजे धर्म, माणुसकी म्हणजे धर्म, इमानदारी म्हणजे धर्म, सत्य म्हणजे धर्म, अहिंसा म्हणजे धर्म, परोपकार म्हणजे धर्म, सहानुभूती जिव्हाळा म्हणजे धर्म, सदाचार म्हणजे धर्म. धर्म म्हणजे जातीपाती नव्हे, धर्म म्हणजे हे सद्गुण जे मी आता बोललो. मग ज्याच्या मुखात भगवंताचं पवित्र नाम त्याच्या जीवनात धर्म आहे. धर्म काय? नीती रीती माणुसकी इमानदारी सत्य अहिंसा प्रेम जिव्हाळा सदाचार हा धर्म आहे. मग ज्याच्या मुखात देवाचं पवित्र नाव त्याच्या जीवनात जर धर्म, तर अर्थात पर्यायाने ज्याच्या मुखात देवाचं नाव त्याच्या जीवनात नीती रीती माणुसकी इमानदारी सत्य अहिंसा प्रेम जिव्हाळा सदाचार. आणि मग जो देवाचं नाव घेतो त्याच्या जीवनात हे सद्गुण वास करतात. आणि ज्याच्या जीवनात हे सद्गुण वास करतात त्याला वाया गेलं कसं म्हणावं, त्याला वाया गेलं कसं म्हणावं. आणि म्हणून तुकोबा अभंगाच्या पहिल्या चरणात बोलतात, तुका मने वाया पहिला चरण नाम घेता वाया गेला, 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 नाम घेता वाया गेला. ऐसा कोणी ऐकिला, ऐसा कोणी ऐकिला, सांगावी सांगावी विजत माझी. सांगा रे बाबानो मला. तुकोबाराय बोलतात, बाबानो सांगा मला काय नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. अरे ज्याच्या तोंडात देवाचं पवित्र नाव आहे त्याच्या जीवनात नीती माणुसकी इमानदारी सत्य अहिंसा प्रेम जिव्हाळा हे सद्गुण वास करतात. हे सद्गुण म्हणजे चांगलं वागणं. आणि मग मुखात नाम आहे त्याचं वागणं चांगले सद्गुण आहेत. मग ज्याच्या जीवनात सद्गुण आहे त्याला वाया गेला कसं म्हणावं. आणि म्हणून ज्याच्या मुखात भगवंताचं पवित्र नाम आहे तो कधीच वाया जात नाही. का? जीवनात नीती आहे माणुसकी इमानदारी आहे सत्य अहिंसा प्रेम जिव्हाळा हे सद्गुण आहेत. नामापाशी सद्गुण आहेत. नामधारकाच्या जीवनात सद्गुण आहेत. मग त्याला वाया गेलं म्हणावं कसं. निगेटिव्ह प्रश्न केला तुकोबाराने. अरे सांगा म्हणले मला नाम घेता वाया गेला असा कोणी ऐकला. खवडा हाणलाय आम्हाला असा खवडा. खवडे कळतात ना. खवडा हाणलाय. सांगा म्हणले नाम घेणारा कधी वाया गेलाय का. शक्यच नाही. नामधारक कधी वाया जाऊ शकत नाही. का तर त्याच्या जीवनात सद्गुण आहेत. नामापाशी सद्गुण आणि मग नामधारकाच्या जीवनात सद्गुण. ज्याच्या जीवनात सद्गुण तो वाया गेला म्हणावं कसं. आणि मग नामधारक कधीच वाया जात नाही. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला.
नामधारक कधीच वाया जात नाही, वाया जातो तो जो नामाला विन्मुख आहे. आज तुम्ही समाजावर नजर मारा, 75% समाज परमार्थाला विन्मुख आहे, 75% समाज नामाला विन्मुख आहे. आणि जो नामाला विन्मुख आहे तो पापी असतो. नामासी विन्मुख आहे नाम पापी जगति जननी जगता संगति जननी नामासी विन्मुख तो नर पापी नाम बिन पापी नाम जगदे तो नर पापी नाम बिन विन्मुख तो नाम पापी नामासी विन्मुख तो नर पापिया तो नर पापी न भवे गोनी हरि न धावया न भवे नामासी विन्मुख तो नर पापिया हरि बिन गावया न पावे कोई हरि बिन गावया न पावे कोई. सिलेक्टेड एकच प्रमाण द्या, पुढचं जोडू नका त्याला. नामाशी विन्मुख तो नर पापिया, इतकंच पुरे. ज्याच्या मुखात भगवंताचं नाम आहे तो कधीच वाया जात नाही. या उलट ज्याच्या मुखात भगवंताचं नाम नाही तो वाया जातो. ज्याच्या मुखात देवाचं नाव नाही तो पापी असतो. नामाशी विन्मुख तो नर पापिया. नरबराय बोलतायत, निंब निंबोळ्या मोडून आला तो कावळ्याशी सुकाळ झाला, तैसा भक्तिहीनू वाढींनला दोषाची लाजी. चकार लावला नरबराने, भक्तिहीनू वाढींनला दोषाची लाजी. चकारात्मक सांगितलंय की ज्याच्या तोंडात देवाचं नाव नाही, ज्याने भक्तीकडे पाठ फिरवली आहे, त्याचं जगणं केवळ दोष आणि पाप करण्यासाठीच असतं. निंब निंबोळ्या मोडून आला तो कावळ्याशी सुकाळू झाला, तैसा भक्तिहीनू वाढींनला. हे नीट ऐका, तैसा भक्तिहीनू वाढींनला दोषाची लागी. दोषाची लागी. चकार लावला ज्ञानोबराने. जो भक्तिहीन आहे, ज्याने नामाकडे पाठ फिरवली, त्याचं जगणं फक्त दोष आणि पाप करण्यासाठीच असतं. ए भक्ती घेण गेला दुगाती, भक्ती विना गेला भक्ती विना गेला ज्याच्या जीवनात भक्ती नाही त्याची अधोगती होते. नरबराय प्रश्न करतायत, पापी कोण? पापी कोण? ज्याच्या तोंडात देवाचं नाव नाही तोच पापी. नामाशी विन्मुख तो नर पापिया. ज्याच्या तोंडात देवाचं नाव आहे त्याच्या हृदयात दया आहे. दयेजवळ धर्म आहे, अर्थात सद्गुण आहेत. पण ज्याच्या तोंडात देवाचं नाव नाहीये, हृदयात दया नाहीये, हृदयात दया नाहीये, निर्दयी आहे. निर्दयी आहे. निर्दय कडू असतं, अधर्मी असतं. आणि कडू कडू कुणाचंच नसतं, ते फक्त स्वतःचं असतं. मुखात नाम नाहीये, हृदयात दया नाही, हृदयात दया नाही, निर्दयी आहे. निर्दयी म्हणून अधर्मी आहे, कडू आहे. कडू कुणाचं नसतं, स्वतःचं असतं. आणि हे कडू जगाला त्रास देण्यासाठीच जगत असतं. तैसा भक्तिहीनू वाढींनला दोषाची लागी. जीवनात भक्ती नाही, त्याचं जगणं फक्त दोष आणि पाप करण्यासाठीच असतं. नरबराय लिहितात, हिवराची दाट सावली सज्जने जैसी वाढिली, तैसी पुण्ये डावलून गेली या भक्ता. ते माझ्या वय बारकाईने ऐका. हिवराची दाट सावली सज्जने जैसी वाढिली, तैसी पुण्ये डावलून गेली या भक्ता. ते
हिवराची दाट सावली आहे, पण तो हिवराच्या सावलीखाली सज्जन मनुष्य बसत नाही. त्या हिवराला कट मारून बाजूने निघून जातो. तसं अभक्त माणसाला पुण्य ही कट मारून बाजूने निघून जातं. अभक्त माणसाच्या जीवनात कधी पुण्य येत नाही. आलं तर पापच येतं. पाप कर्म करतो तो, जगाला त्रास देतो, पीडा देतो. आणि म्हणून तुकोबा दावा करतात की ज्याच्या मुखात हरिनाम आहे त्याला वाया गेलं. कसं म्हणता तुम्ही? मुखात नाम तर जीवनात धर्म, अर्थात नीती रीती माणुसकी इमानदारी सत्य अहिंसा प्रेम जिव्हाळा परोपकार हे सद्गुण हे चांगल्या गोष्टी. मुखात नाम तर जीवनात ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी. ज्याच्या जीवनात चांगल्या गोष्टी त्याला वाया गेलं म्हणता कसं? वाया तो जातो की ज्याच्या मुखात नाम नाहीये. मुखात नाम नाही, हृदयात दया नाही, हृदयात दया नाहीये, पण निर्दय कडू आहे पापी आहे, जगाला त्रासच देतो, वायालाच जातो. नाथ महाराज लिहितात की दयेसी स्वतंत्र जन्म नाही, जे तो उपजेतो साधू पाहिजे. दया ही हरिनामाच्या आश्रयाने जगते, दयेला स्वतंत्र जन्म नाही. नाथ महाराज बोलतात दयेसी स्वतंत्र जन्म नाही, मग जे तो उपजेतो साधू पाहिजे. दया ही नामधारकाच्या साधूच्या आश्रयाने जगते. ज्याच्या मुखात हरिनाम फक्त त्याच्याच हृदयात दया. दयेसी स्वतंत्र जन्म नाही, जे उपजेतो साधू पाहिजे. आणि म्हणून संतान आपलं संतगिरीचं दुकान जर कशाच्या भांडवलावर मांडलं असेल तर ते फक्त दयेच्या भूतांची दया आहे. भांडवल संत तोची दाना जगी, दया समाजाचे अंगी, दया समाजाचे अंगी, दया समाजाचे अंगी. संत तोची दाना जगी, दया समाजाचे अंगी, दया समाजाचे अंगी, दया समाजाचे अंगी. संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याच्या अंगी. ज्याच्या अंगात क्षमा आहे दया आहे तो संत असतो. अर्थात संताच्या आश्रयाने हरिनामाच्या आश्रयाने दया जन्म घेते. दयेला स्वतंत्र जन्मच नसतो. आणि म्हणून ज्याच्या मुखात हरिनाम त्याच्या हृदयात दया, ज्याच्या हृदयात दया त्याच्या जीवनात धर्म हा सिद्धांत आहे. आणि धर्म म्हणजे सर्व नीतिमूल्य. मी बोलून गेलो अनेकदा, पुन्हा पुन्हा रिपीट करायची गरज नाही. धर्म म्हणजे हे सर्व सद्गुण. मुखात नाम आहे तर जीवनात सद्गुण आहे. ज्याच्या जीवनात सद्गुण आहे त्याला वाया गेलं म्हणता कसं? आणि म्हणून तुकोबा खबडा आणतात अरे नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकला? सांगा म्हणले मला. नामधारक कधी वाया जातो का? जातच नाही. वाया जातो त्याच्याने नामाकडे पाठ फिरवली तो. मुखात नाम नाही, हृदयात दया नाही. दया नाही, निर्दय, निर्दय कडू आहे. कडू कुणाचं नसतं, स्वतःचं असतं. ते समाजाला पीडा देतं. म्हणून नामधारक कधीच वाया जात नाही. वाया जातो तो ज्याच्या मुखात नाम नाही. आणि मग समाजावर तुम्ही एक आज नजर मारा. समाजाची काय परिस्थिती आहे? समाज अधोगतीला का चाललाय? समाजात लांडीलबाडी का वाढली? प्रत्येक जण एकमेकाला का फसवतोय? आजही सूर्य वेळेवर उगवतो, वेळेवर मावळतो. निसर्ग अजिबात बदलला नाही, पशु पक्षी बदलले नाही, बदललाय तो माणूसच. याचं एकच उत्तर, मुखात हरिनामाचा अभाव. मुखात हरिनामाचा अभाव. मुखात नाम नाही. निर्दय, निर्दय, निर्दय कुणाचं नसतं, ते कडू असतं. मायबापाला हाकलतं, भाव जमत नाही, एक एकर जास्त मागतं, बांध टोकरतं, कपट कारस्थान करतं, हाणामाऱ्या करतं, अतिरेकी होतं, बॉम्बस्फोट करतं. का? मुखात नाम नाही. मुखात नाम नाही म्हणून दया नाही, निर्दय. आणि निर्दयी हे सगळे कुटाने करत असतो, वाईट कुटाने. म्हणून ज्याच्या मुखात नाम नाही तो वाया जातो, ज्याच्या मुखात नाम आहे तो कधीच वाया जात नाही. दूधवाला दुधात पाणी घालतो. थोडे याची इको बंद करा, आवाज हाच राहू द्या, फक्त इको बंद करा. दूधवाला दुधात पाणी घालतो. डॉक्टर गरज नसताना सलाईन लावतो. सलाईन वाईट नाहीये, सलाईन लाईफ सेव्हिंग आहे. माणसाला मरणातून तारतंय, पण ज्याला गरज आहे त्याला लाव. कुणी आलं की लाव सलाईन, कुणी आलं की लाव सलाईन. का तर 500 रुपये मिळतात, आलं की लाव सलाईन. दूधवाला दुधात पाणी घालतो. डॉक्टर गरज नसताना सलाईन लावतो. इंजिनियर डांबर आणि सिमेंट खातो, त्याला भाकरच मिळत नाही. डांबर आणि सिमेंट खातो, उद्घाटन होण्याच्या आधी पूल पडतो. इमाने इतबार जर रोड केला तर 10 वर्ष रोडचा टवका तुटू नये, टवका. हो, पण एक पावसाळा खाल्ला की रोडची वाट लागते.
रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही. किती शिक्षकांना वाटतं माझा मुलगा विवेकानंद व्हावा, उगं थोडेफार वगळता सगळे अपडाऊन करणारेच मास्तर झालेत आणि 1 तारखेची वाट पाहणारे पगारासाठी. इथं वकिलांनी न्याय विकला जातो, पोलिसांनी पुढाऱ्याबद्दल तर बोलूच नका. एकेकाळी हे खादी आणि खाकी कपडे देशाचे रक्षक होते, आज ते भक्षक झालेत. यांनी याचा असा अर्थ काढला, खाकी खादी. का बरं अशी परिस्थिती काय यावी? याचं एकच उत्तर, मुखात हरिनामाचा अभाव. मुखात नाम नसेल तर मनुष्य वाया जातो. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया, 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 जन्म वाया, जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. विठ्ठला विठ्ठला. विठ्ठलाला भजा, विठ्ठलाचं नाम मुखात धारण करा, नाही तर जन्म वाया जाईल. का? मुखात नाम नाही तर तुमच्या हातून पापच घडतील आणि यालाच म्हणतात जन्म वाया जाणं, अधोगती होते. श्रमाविना संपत्ती, त्यागाविना पूजा, माणुसकीविना विज्ञान, चारित्र्याविना शिक्षण आणि तत्वाविना राजकारण हे दोष आहेत. जीवनात संपत्ती आहे पण श्रमानं मिळवली नाही, हरामखोरीने मिळवली, श्रमानं मिळवली नाही, दोष आहे, पाप आहे. श्रमाविना संपत्ती दोष आहे, त्यागाविना पूजा दोष आहे. जीवनात त्याग आहे पण त्याच्या जीवनात पूजा आहे पण त्याच्या मुळाशी त्याग नाही आहे, दोष आहे. जीवनात राजकारण आहे पण मुळाशी तत्व नाही आहे, दोष आहे. जीवनात शिक्षण आहे पण मुळाशी चारित्र्य नाही, दोष आहे. आणि जीवनात विज्ञान आहे पण त्याच्या मुळाशी माणुसकी नाही, दोष आहे. आम्ही रेल्वेने प्रवास करतो आणि तिकीट काढतो ते केवळ टीसीच्या धाकामुळं, तिकीट चेकर टीसीच्या धाकामुळं. तुम्ही रेल्वेतून टीसी जर काढून टाकला तर तुम्ही आम्ही कीर्तनकार सुद्धा एकही माणूस तिकीट काढायचा नाही, कीर्तनकार सुद्धा. बरं झालं म्हणे. रेल्वेत प्रवास करताना टीसीच्या धाकामुळे तिकीट काढायचं नसतं, आम्ही रेल्वेने प्रवास करतो म्हणून तिकीट काढायचं असतं. हा धर्म आहे. पण टीसी जर काढून टाकला तर तिकीटच काढायचं नाही, हा अधर्म आहे. आणि हा अधर्म त्याच्या जीवनात येतो ज्याच्या मुखात नाम नाही. नामाशी विन्मुख तो नर पापिया. आज समाजात नोकरदार, व्यापारी, पुढारी, मजूर, शेतकरी सगळ्याच थरात भ्रष्टाचार माजलाय. तुम्हाला वाटतं का की जो माणूस शिकलाय नोकरी करतो तो एकटाच भ्रष्टाचार करतो? मजूर सुद्धा भ्रष्टाचार करतो, मजूर सुद्धा. तुम्ही म्हणाल डॉक्टर भागवत मोठे काय बोलायले राव, मजूर काय भ्रष्टाचार करेल, त्याच्या हातात काय? भ्रष्टाचार म्हणजे काय? केवळ पैसे खाणं यालाच भ्रष्टाचार म्हणत नाही. पैसे खाणं तर भ्रष्टाचारच आहे, पण भ्रष्ट अधिक आचार, भ्रष्ट अधिक आचार बरोबर भ्रष्टाचार. ज्याचं आचरण भ्रष्ट आहे, ज्याचे आचरण खोडील आहे, ज्याचे आचरण त्रासदायक आहे, तो खरा भ्रष्टाचार असतो. थोडं मागे जा आपलं लहानपण. आता तुम्ही उभे राहिले, मी, बापू वगैरे, आपण सगळे 65-70च्या घरातले माणसं आहेत. जुनं 50 वर्ष मागे जा. बायका खुरपायला लावल्या तर 9:30 वाजता बायका पाताला बसायच्या, पाताला. आणि दिवस मावळ्याच्या शेत सोडत नव्हत्या.
आज बायका तुम्ही खुरपायला लावा, बायका खुरपायला लावा. आज 10 वाजल्यावर भेद 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 शेत मालक पाय पडत जातो. मावशी उरकला असले तर चला की. मामा अजून बस नाही आली गावात. त्या गावात बस येण्याचा ठेप असतो. 11 वाजता बस येते. 11 वाजता मामा ते म्हणते 10 वाजले ना. मामा पण बस नाही आली ना. बस 11 वाजता येते. मी म्हणतो एखाद्या दिवशी बस फेल झाली 2 वाजता आली तर. फेलच झाली आणि 2 वाजता आली तर तू काय 2 वाजता खुरपायला निघती का? हा बाई 11 वाजल्याशिवाय गाव सोडत नाही. 11:30ला शेतात जाते. 11:30ला पाताला लागते. कशी बशी एक पात लावते. झाली दुपार. खाऊन पिऊन झालं की अर्धा तास लोळते, डोकली हाणते. दुपारून 2 पाता, त्याच्यात लघुशंका आणि पाणी पिण्याचा 2दा ठेपा. दुपारून कशाबशा 2 पाता. 15 फूट राहिलं असतं कासराभर. मालक म्हणतो मावशाने हे 15 फूट राहिलं खुरपा नाही एवढं. नाही मामा तुमचं शेतले लांबणीच आहे. अंधार पडतो. मी म्हणलं बाई अंधार पडला तर तुला काय वाटत लांडगा खातो का? थोडा अंधार पडला तर तुला काय लांडगा खातो का? पण नाही, ती 5:30ला शेत सोडणार म्हणजे सोडणार. हाही भ्रष्टाचारच आहे. शेतकरी रडकुंडीला आलाय. शेती पडीक पडू द्या वाटायली माणसाला. आणि मग फक्त शिकलेलाच भ्रष्टाचार करतोय असं नाहीये. मजूर करतो, पुढारी करतो, नोकरदार करतो. ज्याचं आचरण भ्रष्ट आहे, ज्याचं आचरण खोडील आहे, ज्याचं आचरण त्रासदायक आहे, तोही भ्रष्टाचारच. आणि हे का घडतं? तर या सर्व लोकांच्या मुखात हरिनामाचा अभाव. मुखात हरिनाम नाही म्हणून दया नाहीये. निर्दयी आहे. निर्दयी अधर्मी असतं, कडू असतं, पापी असतं. ते कुणाचंच नसतं. जगाला त्रासच देतो. आज खुरपायला लावल्या बाया तुम्हाला त्रासच देतात, रडायलाच लावतात. सगळ्या थरात भ्रष्टाचार माजलाय. आज समाजामध्ये 95% लोक भ्रष्टाचार करतात, 5% करत नाहीत. का? तर त्यांना भ्रष्टाचार करायला संधी मिळत नाही म्हणून. नाही तर त्यांनी केलं असतं. यातला विनोद आणि अतिशयोक्ती बाजूला ठेवा. कधी कधी काही गोष्टी विनोदात्मक घ्याव्या लागतात. 100% खराब नसतात, 1-2% चांगले असतात. पण मी बोलून गेलो 95% लोक भ्रष्टाचार करतात, 5% करत नाहीत. का? त्यांना भ्रष्टाचार करायला संधी मिळत नाही. आज भ्रष्टाचार कळसाला गेलाय. भ्रष्टाचार शिष्टाचार बनलाय. तुम्ही तुमचं 10वी पर्यंतचं जीवन आठवा. मी आशा करतो तुम्ही सगळेजण 10वी पर्यंत शिकलेले आहेत. 7वी 8वी तरी असताल तुम्ही. आम्ही लहानपणी सगळ्यांना शाळेत प्रतिज्ञा म्हटलंय, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझं प्रेम आहे, सगळ्याशी सौजन्याने वागेल वगैरे वगैरे वगैरे. काय काय करेल सगळे शब्द करतो. कुठपर्यंत? 10वी पर्यंत. मग ज्या वेळेस तुम्ही मोठे होता, नोकरीला लागता, त्यावेळी शाळेतली प्रतिज्ञा आमच्या नोकरीच्या जीवनात खरी का उतरत नाही? तुम्ही 10वी पर्यंत शपथा खाल्ल्या ना, सगळ्याशी सौजन्याने वागेल, भ्रष्टाचार करणार नाही वगैरे 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 शपथ खाली ना शाळेत 10वी पर्यंत. मग पुढे नोकरी लागली शपथ कडीला का जात नाही? याचं कारण कोरड्या शब्दा कडीला जात नसतात. कोरड्या शब्दा कडीला जात नसतात. शब्दाच्या मुळाशी ओलावा असावा लागतो आणि तो ओलावा फक्त हरिनामाने येतो. आज माणसाच्या मुखात हरिनाम नाहीये म्हणून शाळेतली प्रतिज्ञा आज खरी होत नाहीये. तुमच्या मुखात हरिनाम नसेल तर तुम्ही पापीच आहात, जगाला लुटणारच. राम नाम जाचे मुखी, 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 राम नाम जाचे मुखी. तो नर धन्य तिन्ही लोकी, तो नर धन्य तिन्ही लोकी, राम नाम जाचे मुखी, राम नाम जाचे मुखी, तो नर धन्य
बापूच्या भाषेत बोलतो, सुंदर प्रमाण दिलं आणि पुढं निघतो, मला उरकायचंय. बापू नेहमी म्हणतात प्रमाण दिलं, सुंदर प्रमाण दिलं, उरकायचं असतं. बापू पटकन पुढं निघतात. मला फार वाक्य आवडतं बापूचं. तुम्हाला काय द्यायचं द्या, बापू एकच म्हणतात, सुंदर प्रमाण दिलं की निघाले पुढं. वेळ कमी पडतो. बरोबर आहे ना भाऊसाहेब मामा, खरं ना? हो, सुंदर प्रमाण दिलं, मी बी म्हणतो पुढं चालतो. आज भ्रष्टाचार शिष्टाचार बनलाय, भ्रष्टाचार कळसाला गेलाय. एकदा एका माणसाला भूत प्रसन्न झालं, देव नाही, भूत प्रसन्न झालं. भूत, ते भूत आलं आणि त्या माणसापुढे उभं राहिलं आणि हात जोडले, म्हणले, मालक मी तुम्हाला प्रसन्न आहे, तुम्ही काही काम सांगा मी पळत करेल. म्हटले, फक्त एक अट आहे, तुम्ही जे काम सांगाल ते मी करून आलो की पुन्हा नवीन काम हजर, आणि ते मागचं रिपीट करायचं नाही, प्रत्येक वेळेला नवीन काम पाहिजे. नुसत्या भाकरी घाला म्हणले, मला काही नको, पगार पाणी काही नको, पुढं पेन्शनही नको, मला फक्त भाकरी घाला, मी तुमची सगळी कामं फुकट करील. आणि ते काम करून आलो की एक अट आहे, मला पुन्हा लगेच काम पाहिजे आणि ते नवीन पाहिजे, मागचं काम रिपीट झालं की मी तुम्हाला खाऊन टाकेल. याला वाटलं काय कामाची तोटा आहे, हजारो काम आहेत आपल्यापाशी. ते म्हणलं मंजूर, सांगितलं काम, भूत गेलं पळत, करून आलं. दुसरं सांगितलं नवीन काम, करून आलं. तिसरं सांगितलं, चौथं सांगितलं, भूतानी पटकन जावं, काम करून यावं, याने पुन्हा नवीन काम आठवून ठेवावं. सांगितलं की भूतान जावं, करून यावं. अशी 6 महिने लोटली. पण सांगून सांगून नवीन कामं सांगणार काय, याच्या डोक्यातले कामं संपले ना. हा घाबरू लागला, मागचं रिपीट झालं तर ते म्हणते खाऊन टाकतो, आणि नवीन तर काय आठवणात. त्याने एक शक्कल लढवली, म्हणले भूता इकडे. भूत आलं भाऊ. म्हणले काय मालक? म्हणले तू जा आणि आपल्या भारत देशात पैसे न खाणारा एक माणूस शोधून आण, भ्रष्टाचार न करणारा एक माणूस शोधून आण. ते भूत जे गेलंय बापू, भूत जे गेलंय, अजून महागारी आलं नाही आणि महागारी येईल का नाही याची शक्यता नाही. भूत घरोघरी जातंय, सगळा पाठोदा पालथा घातलाय भूतानी, सगळा पाठोदा. पण त्याला पैसे न खाणारा, भ्रष्टाचार न करणारा माणूसच सापडला. सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई भाई, पैसे के भाई, सब पैसे के भाई, अपना साथी नहीं कोई, अपना साथी नहीं कोई, सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई, अपना साथी, अपना साथी, सब पैसे के, सब पैसे के, सुंदर प्रमाण दिलं, पुढं चलतो. सुंदर प्रमाण दिलं. बापू गुरु आहेत, आपण शिष्य व्हायचं. भूत देशभर फिरतंय, त्याला पैसा न खाणारा मनुष्य सापडतच नाही. यातली अतिशक्ती सोडून द्यायची, सगळे खात नसतात, 1% अपवाद असतो, पण विनोद असतो, दृष्टांत विनोद म्हणून घ्यायचा, अपवादात्मक हसायचं आणि मोकळं व्हायचं. माझं वाक्य नीट आहे का? भ्रष्टाचार कळसाला पोहोचलाय म्हणून हा भूताचा दृष्टांत दिलाय मी, की भ्रष्टाचार शिष्टाचार बनलाय, प्रत्येकाच्या रक्तात मुरलाय. का? मुखात नाम नाही म्हणून निर्दयी आहे. निर्दयी अधर्मी असतं, कडू असतं, पापी असतं, आणि पाप्याकडून काय अपेक्षा करावी? काहीच अपेक्षा करू शकत नाहीत. हा, आणि म्हणून नाम न घेणारा वाया जातो, नाम घेणारा कधीच वाया जात नाही. माझं वाक्य नीट आहे का? शिकलेला मनुष्य समाजाला अडाणी माणसापेक्षा जास्त फायद्याचा असतो.
आर यू क्लिअर? इंग्रजी येते थोडी थोडी का नाही? बरं येते अशी गरज धरून. शिकलेला मनुष्य समाजाला अडाणी माणसापेक्षा जास्त फायद्याचा असतो. पण कधी? त्या शिकलेल्या माणसाला शिक्षेसोबत दीक्षा असेल तर. दीक्षा म्हणजे चप्पी करणं, शेंडी राखणं याला दीक्षा म्हणत नाहीत. ज्याचं जीवन संत वाङ्मयावर आधारलंय आणि मुखात हरिनाम आहे त्याला म्हणायचं दीक्षा. शिकलेला मनुष्य समाजाला अडाणी माणसापेक्षा जास्त फायद्याचा आहे. पण कधी? जर त्या शिकलेल्या माणसाला शिक्षेसोबत दीक्षा असेल तर. अन्यथा शिकलेल्या माणसाला जर शिक्षेसोबत दीक्षा नसेल, अर्थात त्याच्या मुखात हरिनाम नसेल, तर अडाणी मनुष्य तेवढा घातक नसतो समाजाला जेवढा शिकलेला मनुष्य घातक असतो. आणि आज देशाचं चिपाट कुणी केलं असेल? देशाचं चिपाट ते गिन्याचुन्या आमच्यासारख्या उच्च शिक्षित लोकांना, डॉक्टर, इंजिनियर, वकील, पुढारी, तहसीलदार, कलेक्टर, आमच्यासारख्या उच्च शिक्षित लोकांना. का? आम्हाला उच्च शिक्षा आहे पण शिक्षेसोबत दीक्षा नाही आहे. आम्हाला उच्च शिक्षा आहे पण दीक्षा नाही म्हणजे आमच्या मुखात हरिनाम नाही आहे, संत वाङ्मयाचं अधिष्ठान नाही आहे. आणि म्हणून आम्ही वाया जातो, देशाला चावतो, देशाचा चोथा करतो, चिपाट करतो, आमची घरं भरतो, भ्रष्टाचार करतो, गरिबांना त्रास देतो, सळो की पळो करतो. का? केवळ मुखात हरिनामाचा अभाव. आज प्रत्येक मनुष्य संस्कृती मातेचे चिरहरण करणारं एक दुःशासनच बनलाय. तुम्ही तुमच्या जीवनात यशाचे किती पेढे मिळवा, तुम्ही तुमच्या जीवनात यशाचे किती पेढे मिळवा, पण त्या पेढ्यात चारित्र्याची साखर घालायला विसरू नका. त्या पेढ्यात चारित्र्याची साखर घालायला विसरू नका. चारित्र्यावर शिक्षण हा दोष आहे. शिक्षण आहे पण त्याच्या मुळाशी चारित्र्य नाहीये. मनुष्य वाया जातो. का? मुखात नाम नाहीये. आणि म्हणून मनुष्य उच्च शिक्षित आहे, खूप मोठं शिक्षण आहे, पण शिक्षेसोबत दीक्षा नाहीये, तो वायाच जातो. दीक्षा म्हणजे मुखात हरिनाम असणं, जीवनाला संत वाङ्मयाचं अधिष्ठान असणं. अहो, अडाणी मनुष्य करून करून काय करल? गावामध्ये किलोभर माती घालील. अडाणी मनुष्य करून करून काय कराल? गावामध्ये किलोभर माती घालील, दुधात पाणी घालल. पण शिकलेला मनुष्य डायरेक्ट रक्तातच पाणी घालतो. गरज नसताना सलाईन लावणं हे रक्तात पाणी घातल्याचाच प्रकार आहे. रक्तात पाणी घातल्याचाच प्रकार आहे. का? उच्च शिक्षा आहे, MBBS आहे, MS आहे, MD आहे, उच्च शिक्षा आहे, पण नामाला विनमुख आहे, मुखात हरिनाम नाहीये. ते पापीचे, कडूचे, वाईटच वागणार आणि भसाभस तुमच्या अंगात सुया घालणार, तुम्हाला सलाईन लावणार आणि तुम्हाला लुटणारच. डॉक्टर म्हणून नाही, प्रत्येक स्तरात झाले, प्रत्येक स्तरात. मी बोलून गेलो, इंजिनियर डांबर खातो, त्याला भाकरच मिळत नाही ना, काय करेल? डांबर खातो, सिमेंट खातो, उद्घाटन होण्याच्या आधीच पूल पडतो. संत तुकडोजी महाराज, तुकाराम महाराज नाही, संत तुकडोजी महाराज अमरावतीचे आपल्या एका अभंगातून बोलतायत आणि महाराज म्हणतायत, माणूस द्या माझं माणूस द्या. तुकडोजी महाराज, माणूस द्या माझं माणूस द्या, काही घ्या काही घ्या, पर माणूस द्या माझं माणूस द्या. तुकडोजी महाराज 140 कोटीचा देश, या 140 कोटीच्या देशात तुकडोजी महाराज एक माणूस मागतात, एक. बाकी उरलेली 140 कोटी का जनावर आहेत का? ही माणसंच आहेत, पण नीतिमूल्य हरपलेली माणसं आहेत. का? मुखात नाम नाही म्हणून नीतिमूल्य हरपली आहेत, धर्म हरपलाय. अपार्टमेंटनं माणसं अपार्ट केली, विज्ञानानं जग जवळ आणलं पण माणूस दूर नेला. मनुष्य अंतराळात गेला पण त्याला अंतरंगात जाता आलं नाही. आज या देशाची सगळ्यात मोठी बिमारी काय असेल तर ती कॅन्सर नव्हे, एड्स नव्हे. या देशाची सगळ्यात मोठी बिमारी काय असेल तर ती आहे भ्रष्टाचार. ज्या देशाला भ्रष्टाचार झोंबलाय, भ्रष्टाचार झोंबलाय, तो भ्रष्टाचार घुस कशी जमिनीला पोखरून पोखरून खिळखिळा करते, तसं भ्रष्टाचार देशाला पोखरून खिळखिळा करतो. अशा देशाची झाली तर अधोगती होते, प्रगती कधीच नाहीये. आज भ्रष्टाचार कळसाला गेलाय, कळसाला. का? एकच कारण, मुखात नाम नाहीये आणि मनुष्य वायाला गेलाय. म्हणून मनुष्य वायाला गेलाय, भ्रष्टाचार करतोय. आणि म्हणून एका थोर माणसानं म्हटलंय,
आदरणीय हेगडेवार साहेबांना, देर आर सो मेनी कॉलेजेस ऑफ आर्ट बट देर आर नो कॉलेजेस ऑफ हार्ट. बाबासाहेब मामा इंग्रजीत नसत मी फोडून सांगतो. देर आर सो मेनी कॉलेजेस ऑफ आर्ट बट देर आर नो कॉलेजेस ऑफ हार्ट. आपल्या देशामध्ये आर्ट, सायन्स, कॉमर्सची भरपूर कॉलेज आहेत, पण आपल्या देशात हृदय घडवणारी कॉलेज नाही आहेत. देर आर सो मेनी कॉलेजेस ऑफ आर्ट बट देर आर नो कॉलेजेस ऑफ हार्ट. आर्ट सायन्सची भरपूर कॉलेज आहेत, पण हार्ट, हृदय घडवणारी कॉलेजेस नाही आहेत. आणि हृदय घडवलं जातं अशा अखंड हरिनाम सप्ताहानं, अशा हरिनामानं. आणि म्हणून बालवयात शाळेमध्ये मुलाच्या एका हातात विज्ञान द्या, दुसऱ्या हातात ज्ञानेश्वरी द्या. विज्ञानाला अध्यात्माची संगती द्या. अध्यात्माविना नुसतं विज्ञान विध्वंसक ठरतं. माणुसकीविना विज्ञान हा दोष आहे. विज्ञान आहे पण त्याच्या मुळाशी माणुसकी नाही आहे. विज्ञानानं बॉम्बचा शोध लावला, पण त्या बॉम्बच्या, त्या विज्ञानाच्या मुळाशी माणुसकी नसेल तर तो बॉम्ब माणसं मारण्यासाठीच वापरला जाईल. पण विज्ञानाच्या मुळाशी माणुसकी असेल तर तो बॉम्ब देशाच्या रक्षणासाठी वापरला जाईल, तो शत्रूवर टाकला जाईल. माणुसकीनं विज्ञान हा दोष. आणि म्हणून इथं बहुसंख्येनं यावं लोकांना. हृदय घडवणारी कॉलेज आहेत. गीता, गाथा, ज्ञानेश्वरी ही हृदय घडवणारी कॉलेजेस आहेत. पण दुर्भाग्य इथं श्रोत्यांचा दुष्काळ पडतो. पहिला दिवस असू द्या, वाढतील, पण परमार्थात संख्या कमी आहे, ती वाढावी. आणि मग तुकोबाराय मैदानात उतरले आणि दंड ठोपटला, लंगोट लावला. मृदंगाची थाप थोडी हळूच हाना पण हळूच हाना. एखादी मला हाना पण मृदंगाला हळूच हाना. ते वाक्य कानावर येणं महत्वाचं आहे. ते मध्ये फटकन वाजले कानावर येत नाही. मी काय बोललो? मुखात नाम नाही म्हणून ही अधोगती आहे. परमार्थाला विन्मुख आहेत म्हणून अधोगती आहे. तुकोबारायन चित्र पाहिलं, मांडी थोपटली, दंड थोपटला, लंगूट लावला, आणि तुकोबाराय आखाड्यात उतरले. आणि तुकोबाराय बोलले, हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. काय गुढ दडले तुकोबाराच्या वाक्यात. हेची चकार लावलाय, हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. तुकोबारायने समाजावर लक्ष टाकलं. आणि तुकोबाराय म्हणले की आता हरिनामाच्या प्रसाराच्या गत्यंतरच नाहीये. हरिनाम हे बीज आहे. ज्वारीचं बीज लावलं त्याला ज्वारीचं ताट येतं, ज्वारीचं कणीस येतं, दाणे येतात. हरिनाम बीज आहे. हरिनामाचं बीज लावलं तर त्याला धर्माचा वृक्ष लागतो. आणि या धर्माच्या वृक्षाला नीती, माणुसकी, इमानदारीची फळं लागतात. हरिनाम हे बीज आहे. सहज आम्ही अभंग वाचतो आणि पुढे जातो, आम्ही खोलात शिरत नाहीत. मी एका माणसाला म्हणलं, भाग गेला सीन गेला, याचा अर्थ काय रे? अवघा झाला से आनंद. कोंडू कोंडू धरीने जेवले, घोळघोळू अभंग म्हणतो आम्ही भजनात. म्हणलं सांग बरं, भाग गेला सीन गेला, भाग म्हणजे काय रे? ते म्हणतं आपल्याला काय माहीत बा, आपल्याला काय माहीत बा. खोलात शिरा, खोलात शिरा. जितकं खोलात शिराल तितकं अर्थ आकलन होईल, त्या वाचनाची मजा अजून वाढेल. भाग म्हणजे द्वैत, भाग गेला म्हणजे द्वैत गेलं. मी अद्वैतात उभा राहिलो, मी संत झालो, देव झालो. भाग गेला, शीन कशामुळे? द्वैतात आहोत म्हणून. भाग गेला की शीन गेला. तुम्ही अद्वैतात गेले, शीन गेला, तुम्हाला सुख लाभलं. हे अभंगाशी संबंधित नाही, मी उदाहरण सांगितले. अलग लक्षात. तुकोबाराय बोलतायत, हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. मी अवतार धरलाय. माझ्या अवतार कार्यात मला जी जी कामं करायची, वाढावया सुख, भक्तिभाव, धर्म वगैरे वगैरे, ही जी कामं करायची, यात सगळ्यात प्रमुख काम जर काय असेल तर मला हरिनामाचा प्रसार करायचा. का? हरिनाम बीज आहे. हरिनाम रूपी बीज लावलं तर त्यापासून धर्माचा वृक्ष तयार होतो आणि त्याला नीती, माणुसकी, इमानदारीची फळं लागतात. पर्यायाने हरिनामाच्याच पोटी नीती, माणुसकी, इमानदारी जन्म घेते.
आणि मग मुखात जर नाम दिलं तर जीवनात नीती माणुसकी इमानदारी येते. ज्याच्या जीवनात नीती माणुसकी इमानदारी येते त्याला वाया गेलं कसं म्हणणार, त्याला वाया गेलं कसं म्हणणार. म्हणून नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला, घेता वाया गेला. ऐसा कोणी ऐकला, 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 ऐसा कोणी ऐकला. नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकला, ऐसा कोणी ऐकला, ऐसा कोणी ऐकला. नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकला, ऐसा कोणी ऐकला, ऐसा कोणी ऐकला. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला, हिची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम विठ्ठला विठ्ठला. हरिनाम हा परीस आहे. लोखंडाला परीस लावला तर परीस लोखंडाचं सोनं करतो. म्हणजे काय करतो, लोखंडाचा गंज घालवतो. आणि आता हेच लोखंड गटारात टाकलं तर त्याला गंज लागत नाही. परीसाची दुहेरी क्रिया आहे. परीस लोखंडाचं सोनं करतो म्हणजे लोखंडाचा गंज घालवतो, आणि हेच लोखंड आता गटारात टाका त्याला डबल गंज लागत नाही. ही परीसाची दुहेरी क्रिया आहे. हरिनाम परीस आहे. हरिनाम पाप आणि पाप वासना दोन्ही घालवतं. पाप तर घालवतं पण पाप वासनाही जाते. ज्याचं पाप गेलंय, विठ्ठल म्हणता हरले पाप पदरी आले पुण्य माप. हरिनामानं पाप जातं पण पाप वासनाही जाते. आणि जेव्हा पाप वासनाच निघून जाते ते पाप कशाला करता आलं. जळतील पापे जन्मांतरे, जळतील पापे जन्मांतरे. हे जळतील पापी जन्मांतरी, जळतील पापी जन्मांतरी. नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे. नाम संकीर्तन साधन छान प्रमाण दिलं. मी तुमचा पिच्चा सोडणार नाही आज. छान प्रमाण दिलं. तुम्हाला सोडितच नाही आज. हरिनाम हे परीस आहे. हरिनाम हे परीस आहे. परीसाची दुहेरी क्रिया असते. हरिनाम पाप घालवतं, जसं परीस लोखंडाचा गंज घालवतं आणि त्याला पुन्हा गंज लागू देत नाही. दुहेरी क्रिया आहे. हरिनाम पाप घालवतं, पाप वासनाही घालवतं. जेव्हा पाप वासना निघून जाते हरिनामाच्या बळावर त्यावेळेस मनुष्य पापच करत नाही आणि तो सुधरवतो. तुम्हाला माहिती आहे का देवात आणि संतात फरक काय. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाय अधर्मस्य तदात्मानं विनाशायच दुष्कृतां परित्राणाय साधू विनाशायच. देव दुष्टाला मारूनच टाकतो, पाप्याला मारून टाकतो. संत पाप्याला मारत नाहीत. पाप्याच्या मुखात हरिनाम देतात. पाप्याच्या मुखात हरिनाम दिलं की त्याच्या हृदयात दया जागी होते. आणि दयेजवळ धर्म अर्थात नीतिमूल्य आपाप चालत येतात आणि तो पापी मनुष्य सुधारतो. आणि म्हणून हरिनामाची दुहेरी क्रिया आहे. हरिनाम पाप तर घालतं पण पाप वासनाही घालवतो. आणि पाप वासना गेली हरिनामामुळे तर पाप करावंच वाटत नाही. आणि म्हणून माणसाला अखंड हरिनामाची गरज आहे. समाज गढूळ झालाय, तळं गढूळ झालंय, तळं गढूळ झालंय. त्या तळ्यात तुरटी फिरवायची, ती तुरटी हरिनामाची. हरिनामाची तुरटी फिरवा, परमार्थाचं तळं, जीवनाचं तळं उजळ होईल, स्वच्छ होईल. आणि म्हणून नामाची गरज आहे. पोलीस स्टेशन आणि पोलिसांची संख्या वाढून गुन्हेगारी आटोक्यात येत नसते. मी म्हणतो माणसागणीस एक पोलीस उभा करा. माणसागणीस एक पोलीस उभा करा.
गुन्हेगारी आटोक्यात येईल ना. पोलीस स्टेशन आणि पोलिसांची संख्या वाढून गुन्हेगारी आटोक्यात येत नसते, तर माणसाने गुन्हाच करू नये असं त्याचं हृदय तयार करावं लागतं. आणि ते केवळ एका हरिनामानंच घडतं, इतर कशानं नाही. आणि म्हणून नाम घेता वाया गेला ऐसा कोणी करा ना. माणसाकडीच पोलीस उभा करा, गुन्हेगारी आटोक्यात येईल नाही. मग माणसाने गुन्हाच करू नये असं त्याचं हृदय तयार करावं लागतं. आणि ते केवळ एका हरिनामानं घडतं. हरिनाम घेणारा कधीच वाया जात नाही. म्हणून नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. आणि म्हणून हरिनामाचं रोपटं घराघरात लागावं. प्रत्येक कुटुंब प्रमुख नामधारक असावा. प्रत्येक कुटुंब प्रमुख. चंदनाच्या संगे तरुवर चंदन. जंगलामध्ये बोरी बाबळे असतात, बाजूला चंदन आहे. चंदनाच्या सानिध्यात बोरी बाबळी कडुलिंब गेला, त्या बोरी बाबळी सुद्धा चंदनासारखं सुगंध देतात. का? संगती चंदनाची. चंदनाच्या संगे तरुवर चंदन. चंदनाच्या संगतीत बोरी बाबळी गेल्या, चंदनासारखा सुगंध देतात. कुटुंब प्रमुख नामधारक आहे, त्याच्या संगतीत घर गेलं, सगळं घर नामधारक बनतं. आणि म्हणून मिरचीचं रोपटं, मी शेतकरीचे, त्याला 5 पानं आली की मिरची लावायला घेतात. ते रोपटं 5 पानं फुटले, शेतकरी म्हणतात आता मिरचीचं रोपटं लावायला योग्य झाले. खूप मोठं झालं ते चिटकत नाही. 5 पानं फुटले, मिरची लावायला घ्यावी, ते जमिनीला चिटकतं. तसं 5 वर्षाचं वय झालं की बालक आपल्याजवळ घ्यावं आईनं. त्याला हरिपाठ शिकवावा, त्याला काकडा शिकवावा, भक्तीमध्ये इन्व्हॉल्व करावं. मिरचीचं रोपटं लहानपणी 5 पानं त्याला उमगली की ते जमिनीला चिटकतं. 5 वर्षाचं मूल जवळ घ्या, त्याला भक्तीला चिटकवा. लहानपणीच जवळ घेतलं तर भक्तीला चिटकतं. आणि म्हणून एक वेळेचं भोजन आणि एक वेळेचं भजन, एक वेळेचं भोजन आणि एक वेळेचं भजन सर्व कुटुंबियांनी एकत्र येऊन करावं. त्याने कुटुंबात सुविचाराची देवाणघेवाण वाढते आणि भक्तीला बळ येतं. म्हणून कुटुंब प्रमुख नामधारक असावा. प्रत्येक कुटुंब प्रमुख नामधारक असावा. आणि आपल्या बाजूची 4 घरं आम्ही कंपल्सरी नामधारक बनवावीत. मी जिथं राहतोय माझ्या 4ही बाजूची घरं नामधारक बनवणं ही माझी जिम्मेदारी. तुकोबारायन का गुत्त घेतलं का? हे जी आम्हा करणे काम बीज वाढावे नाम. एकटे महाराज का सगळ्या देशात फिरतील का जगात फिरतील? आमची काही जिम्मेदारी नाही का? आणि म्हणून आमच्या बाजूची 4 घरं आम्ही नामधारक बनवावीत. याचा फायदा हळूहळू गाव, तालुका, देश, पूर्ण जग नामधारक होईल. मुखात नाम आलं, हृदयात दया, दयेजवळ धर्म. धर्म म्हणजे नीतिमूल्य, नामामुळे जीवनात नीतिमूल्य. ज्याच्या जीवनात नामामुळे नीतिमूल्य, त्याला वाया गेलं कसं म्हणावं? हा, म्हणून नाम घेणार कधी वाया जात नाही. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकलं? असा खवडा हाणलाय डोळ्यात, सांगा रे म्हणले. चप्प्या करणार सांगा म्हणले, खवडा हाणलाय. नाम घेता वाया गेला असं कोणी ऐकलं रे म्हणले? पुन्हा महाराज म्हणतात कोणी नाही. दुसरा फायदा, आपल्या बाजूची 4 घरं जर नामधारक बनवली, आपला शेजारी जर नामधारक असेल तर आपल्याला कमी त्रास होतो. तुम्ही नामधारक आहेत आणि बाकीचं नामाला विनमुख आहे, शेजारी नामाला विनमुख आहे, ते तुमचे कंपाऊंड वॉल फोडील, खाल्लेले टर्फलं, ते पांढरे पांढरे टर्फलं तुमच्या कंपाऊंड वॉलच्या आत टाकेल, तुमचे झाडं मोडील, कचरा तुमच्याकडे टाकील. म्हणून शेजारी हा नामधारक असावाच, आपल्याला सुखानं राहता येतं. पण शेजारी नामधारक नसेल तर भयानक त्रास होतो. तो त्रास कमी करण्यासाठी नामधारक बनवा शेजाऱ्याला. आणि दुसरी गोष्ट, शेजारी नामधारक झाला, पहिली गोष्ट सुखाने जगतो, आणि दुसरी गोष्ट सगळा देश नामधारक बनतो. ज्याच्या तोंडात नाम तो कधीच वाया जात नाही. म्हणून नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. वेळ संपत आली, थोडं बोलतो आणि थांबतो मी, तुमचा अंत पाहत नाही. एक महत्वाची गोष्ट सांगतो, राजा नामधारक असावा. माझं वाक्य नीट ऐका. राजा नामधारक असावाच, राजा भगवत भक्त असावाच. नरवाराय लिहित आहेत, नरा माझी राजा, विभूती विशेष माझा,
जया ते सकळ लोक प्रजा होवनी सेविती. नरा माझी राजा विभूती विशेष माझा. माणसामध्ये राजा हा देव असतो. राजा हा भगवंताची दिव्य विभूती असतो. प्रजा राजाला देव समजून वंदन करते, देव समजून भजते. मग राजाचंही कर्तव्य बनतं त्याने देवासारखं वागावं. आणि राजाच्या मुखात जर नाम नसेल तर राजा राक्षसासारखं वागतो. राजाच्या मुखात नाम असेल तर राजा देवासारखं वागतो. राजा आहे, मुखात नाम नाही आहे. थोडं खाली जाऊन बोलतो, वरमाई टिंब टिंब तर वराडाई टिंब टिंब. वरमाई टिंब टिंब तर वराडाई टिंब टिंब. राजा प्रजा गोर देश, राजा प्रजा गोर देश, राजा प्रजा गोर देश, राजा प्रजा द्वार देश, राजा प्रजा द्वार देश, राजा प्रजा द्वार देश, राजा प्रजा द्वार देश. शाकवास करीतो जेथे, शाकवास करीतो जेथे, शाकवास करीतो तेथे, शाकवास करीतो तेथे. अधर्माचे उघड पेट, अधर्माचे उघड पेट, अधर्माचे उघड पेट, अधर्माचे उघड पेट. आपणाचे उघडते गो, आपणाचे उघडते गो, आपणाचे उघडते गो, आपणाचे उघडते गो. आपल्याकडे एक अशी म्हण आहे, यथा राजा तथा प्रजा. जसा राजा तशी प्रजा असते. राजा नीती व न्यायप्रिय असेल तर भीतीपोटी का होईना प्रजा ही नीती व न्यायप्रिय असते. आणि म्हणून राजा हा भगवत भक्त नामधारक असावाच. राजा जर नामधारक असेल तर हृदयात दया, जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य, समाजात नीतिमूल्य अर्थात धर्म नांदतो. धर्माला राजाश्रय मिळतो. राजा जर नामधारक नसेल, हृदयात दया नाही, निर्दय असतो, कडू असतो. राजाच कडू आहे तर त्याचे अधिकारी कडू असतात, समाजाला लुटतात, फसवतात. म्हणून आज तुम्ही ऑफिसमध्ये जा आणि सहज गेलात आणि तुमचं काम झालंय, अरे राम 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 राम, 50 चक्रा मारल्या तरी काम होत नाही. राजा नामधारक नाही, राजा नामधारक असावा. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही निवडणुकीमध्ये नामधारक माणसं उभी करा. बापू, नामधारक माणसं उभी करा आणि नामधारकाला निवडून द्या. दगडापेक्षा विटकर मऊ. उभा राहिला विधानसभेला, विधानसभेला उभा आहे, तो कीर्तनात बसतो का, मुखानं रामनाम घेतो का, हरिभजनात वावरतो का, हे तपासा तरच मत द्या, नाही तर देऊ नका. आणि म्हणून नामधारक माणसं उभी करा आणि नामधारकाला निवडून द्या. मुखात नाम आहे, हृदयात दया आहे, जीवनात धर्म आहे, समाजात सुख शांती आहे. आणि म्हणून या विधानसभेला येईल त्या विधानसभेला पाटाद्यातून रणदेव बापूला उभा करा, बीडमधून भागवत मोठ्याला उभा करा. तुम्ही एकटेच नाही, मी सुद्धा बीडमधून भागवत मोठ्याला उभा करा, डॉक्टर भागवत मोठ्याला. डिक्सळ कळंबमधून बोधले महाराजाला उभा करा. येतील 4-5 दिवशी सांगा त्यांना तुम्हाला उभा करायचंय. अहो आमच्या हातात आहे ना, का विकता तुम्ही कवडी मोलावर, छटक हातपर फुटाण्यावर आणि छटक दारूवर? आमच्या हातात आहे. आणि म्हणून समाजातला गडूळपणा घालवायचा आहे तर राजा नामधारक असावा. राजा देव असतो, राजा भगवंताची दिव्य विभूती असतो. प्रजा राजाला देव समजून वंदन करते तर राजाचे कर्तव्य बनतं त्यांनी देवासारखं वागावं. म्हणून राजा हा भगवत भक्त असावाच, हा शास्त्र सिद्धांत आहे. आणि मग नामधारक माणसं उभी करा, नामधारकाला निवडून द्या. नामामुळे राजाच्या हृदयात दया, त्याच्या जीवनात धर्म, समाजात सुख शांती. राजा नामधारक नसेल
तर उद्या दया नाही, निर्दयी आहे. निर्दय कडू असतं, पापी असतं, ते कुणाचं नसतं, स्वतःचं असतं. फक्त स्वतःचे घरं भरील, तुमच्या तोंडाला पानं पुसील आणि निघून जाईल. म्हणून राजा नामधारक असावा. आणि म्हणून तुकोबार आहे अभंगाच्या पहिल्या चरणात टाहो फोडून सांगतात की बाबानो, मला सांगा, मनुष्य नाम घेतोय आणि वाया गेला ऐसा कुणी ऐकलंय? नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला? सांगा बरं म्हणले. मनुष्य नित्य नामधारक आहे, तो वाया गेला, कुणी ऐकलंय? अरे ज्याच्या मुखात नाम, त्याच्या हृदयात दया, त्याच्या जीवनात धर्म अर्थात नीती रीती माणुसकी इमानदारी सत्य अहिंसा प्रेम जिव्हाळा. नामधारकाच्या जीवनात हे सगळे सद्गुण वास करतात. ज्याच्या जीवनात सद्गुण वास करतात त्याला वाया गेला म्हणावं कसं? मग सांगा मला, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला? नामधारक कधीच वाया जात नाही. वाया जातो तो ज्याने नामाकडे पाठ फिरवली आहे. मुखात नाम नाही, हृदयात दया नाही आहे, म्हणून निर्दय कडू आहे, पापी आहे, समाजाला त्रासच देणार. नामधारक कधी वाया जात नाही. वाया गेला तर ज्याने नामाकडे पाठ फिरवली तो वाया जातो. आणि म्हणून महाराज टाहो फोडून म्हणतात, सांगा सांगा, नामधारक कधी वायाला गेला का? हे संत महंत सिद्ध ऋषीनो, नाम घेणारा कधी वाया गेला का? सांगा विनवितो तुम्हाला, सांगा विनवितो सांगा विनवितो तुम्हासी, सांगा विनवितो सांगा विनवितो तुम्हासी, संत महंत सिद्ध ऋषी, संत महंत सिद्ध ऋषी, सांगा विनवितो तुम्हासी, सांगा विनवितो तुम्हासी, संत महंत सिद्ध ऋषी, संत महंत सांगा विनवितो तुम्हासी, सांगा विनवितो सांगा विनवितो तुम्हासी, सांगा विनवितो तुम्हासी, संत महंत सिद्ध ऋषी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ठोर विराला. हे संत, हे महंत, हे सिद्ध ऋषींनो, मी तुम्हाला विनंती करतोय, सांगा. पहिल्या चरणात मी बोललोय, तुम्हाला एक प्रश्न केलाय. तुकोबारांनी या अभंगात 2 प्रश्न केलेत. पहिल्या चरणात एक प्रश्न आहे, तिसऱ्या चरणात एक प्रश्न आहे. पहिल्या चरणात मी तुम्हाला प्रश्न केलाय, कुणाला? संत महंत सिद्ध ऋषींना. हे संत, हे महंत, हे सिद्ध ऋषीनो, सांगा मला, काय नाम घेतोय आणि वाया गेला असं कधी तुम्ही ऐकलंय का? तुकोबाराज म्हणतात शक्यच नाही. आपण जर म्हणलं असतं संत महंत सिद्ध ऋषीनो, नाम घेणारं कुणी वाया जात नाही, हे वाक्य पुळचट वाटतंय. हे वाक्य पुळचट आहे. माझ्याकडे लक्ष द्या. हे संत, हे महंत, हे सिद्ध ऋषी, नाम घेणारा कधीच वाया जात नाही, हे बुळगं वाक्य, बुळगं पंचट. हे संत, हे महंत, सिद्ध ऋषीनो, सांगा. अरे सांगा, नाम घेणारा कधी वाया गेला का? याच्यात दम आहे, याच्यात दम आहे. साधो संत गेले अलग राहिले, संत गेले नंदी राहिले, साधो संत गेले अलग राहिले, साधू संत गेले हरे नामे झाले कृत्य कृत्य, हरे नामे झाले कृत्य कृत्य, हरे नामे कृत्य कृत्य, हरे नामे झाले कृत्य कृत्य. आपल्याकडे फक्त 15 का 20 मिनिट राहिले. आता विनंती करून प्रमाण देऊ नका. आणि जे प्रमाण द्यायचं नाही, बाबासाहेब मामा, जे प्रमाण द्यायचं नाही ते बीडला आले त्याचे डोळे मी फुकट तपासेल. प्रमाण न देणारे, आणि जे प्रमाण देतील त्यांच्याकडून 300 रुपये घेईल तपासायला. माझ्याकडेच यायचं पण डोळे. प्रमाण दिलं पैसे घेईल, प्रमाण नाही दिलं फुकट. आता तुम्ही ठरवा. 15 मिनिट राहिले, 15 मिनिट राहिलेत, बोलू द्या मला, मोकळं होऊ द्या. जय हरी.
तुकोबर आहे प्रश्न करतायत, हे संत हो, हे महंत हो, सिद्ध ऋषींनो सांगा, नामधारक कधी व्हायला गेलाय का? संत आणि ऋषी इथं तीन, संत, महंत आणि सिद्ध ऋषी, या तिघांकडे बोट केलंय तुकोबारायाने. संत आणि ऋषी हे जवळजवळ एकच असतात, 19-20 उगी नगभर फरक आहे त्यांच्यात. दोघंही आत्मज्ञानी असतात, दोघंही अद्वैतात उभे राहिलेले असतात, दोघंही मुक्तीवर भजनयुक्त असतात, दोघांनाही भगवंताची प्राप्ती झालेली असते. संत आणि ऋषी जवळजवळ सारखे, त्यात थोडासा फरक आहे. ऋषी वनात राहतात, संत गावात राहतात. पहिला फरक, ऋषी वनात, संत गावात. ऋषी वेद पाठ करतो आणि वेद पाठ करून चहुवेद जाण साई शास्त्र कारण 18 पुराणे हे कुणी केलंय? व्यास महर्षीने. अवघड वेद 4 भागात विभागला, सोपा केला. 6 शास्त्र 18 पुराण. वनात राहिले ऋषी, पण तिथं भगवंताची जी वाणी वेदात ती सोपी केली आणि वेगवेगळ्या ग्रंथात बांधली. याला थिअरी म्हणायचं. परीक्षेमध्ये 2 गोष्टी असतात, थिअरी आणि प्रॅक्टिकल. म्हणून ऋषी हे थिअरी आहेत, ग्रंथ लिहिले थिअरी आहे, आणि संत प्रॅक्टिकल आहेत. ऋषी वेदाचं विवेचन करून ग्रंथ लिहितात, श्रीमद भागवत वगैरे वगैरे असे ग्रंथ लिहितात, आणि या ग्रंथाचं प्रॅक्टिकल संत समाजामध्ये वापरतात किंवा करतात. आणि म्हणून तुकोबाराय बोलले, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण अशी. कशा करता? बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. ऋषी बोलले, देव बोलला, देवाचं बोलणं ऋषीने ग्रंथात बांधलं, आणि ऋषी जे बोलले ते आम्हाला सत्य करायचे. म्हणून ऋषी थिअरी आहे, संत प्रॅक्टिकल आहेत. ऋषींनी जे ग्रंथात लिहिले, संतांना ते समाजामध्ये आणू करायचे आणि समाजाला सुधारायचे. हा एक छोटासा फरक आहे कुणामध्ये, ऋषी आणि संतांमध्ये. अन्यथा ते दोघं सारखेच आहेत. आता महंत कुणाला म्हणायचं? जे मठाचे गडाचे मठाधिपती असतात ते महंत असतात. एक दृष्टांत आहे, पण फारच काळाला झोमण्यासारखं आहे. तुमची परवानगी असेल तर सांगतो, नाही तर नाही सांगत. असो, तो दृष्टांत कट करू, आपण पुढे चालू. नका 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 जाऊ द्या, राहू द्या. महंत मठाधिपती आहेत, गडाचे मुखी आहेत, त्यांना महंत म्हणतात. तर या संताकडं, महंताकडं आणि ऋषीकडं बोट केले, आणि तुकोबाराय म्हणतात, सांगा संत महंत, हे सिद्ध ऋषीनो सांगा, काय हरिनाम घेणारा कधी वाया गेला का? तर तुकोबारायच म्हणतात, नाही. तुकोबाराय जर म्हणले असते, हरिनाम घेणारा कधी वाया जात नाही, मी बोललो हरिनाम घेणार, हे संत महंत ऋषीनो, हरिनाम घेणारा कधी वाया जात नाही. संत महंत म्हणले असते, नसल जात, नसल जात. पण तुकोबाराने दंड ठोपटलाय, दंड ठोपटला. म्हणजे सांगा हो संत महंत ऋषीनो, हरिनाम घेणारा मनुष्य कधी वाया गेलाय? कुणी ऐकलंय? कुणी ऐकलंय? असं दटिवलं की पुढचा माणूस मागं सरकतो, मागच सरकतो. दटिवलंय तुकोबारायने. आणि म्हणून संत महंत म्हणतात, हो हो तुकोबाराय, तुमचं खरं आहे बाबा, तुमचं खरं आहे बाबा. पहिल्या चरणात प्रश्न केला संत महंत ऋषींना, की सांगा संत महंत ऋषीनो, नाम घेणारा कधी वाया गेलाय? नाही. आणि दुसरा प्रश्न अभंगाच्या 3ऱ्या चरणात केलाय, नाम तरला नाही कोण, नाम तरला नाही कोण, नामे तरला नाही कोण, नामे तरला नाही कोण, नामे तरला नाही कोण,
नामे तरला नाही कोण, नामे तरला नाही कोण, ऐसा देवा निवडून विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात म्हणतायत. पहिल्या चरणात म्हणाले बाबा नाम घेणारा कधी वाया जातो का, तर नाही. 3ऱ्या चरणात म्हणतात हे संत महंत सिद्धी ऋषीनो, मी दुसरा प्रश्न करतोय. नाम घेतोय आणि तरला नाही असं मला निवडून द्या. पुन्हा दटवलंय, पुन्हा दटवलंय. जे भगवंताचं प्रांजळ अंतकरणानं नाम घेत आहेत ते तर तरतातच. नारदा ध्रुवा अक्रूरा शुकाहन सनत कुमारा या भक्ती मी धनुर्धरा प्राप्यू जैसा. ननावर आहे. नारदा ध्रुवा अक्रूरा शुकाहन सनत कुमारा या भक्ती मी धनुर्धरा प्राप्यू जैसा. आणि नारद ध्रुव शुक सनत कुमार प्रल्हाद भक्तीच्या मार्गाने गेले, ते तर तरलेच, यात काय नवले. प्रेमानं भक्ती केली भगवंताची या संतांना, ते तरले, यात काय नवले. अरे ज्याने पोराचं मरताना नाव घेतलं तो आजामेळ ही तरला, याच्यात नवलय. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून उद्मतीचा तुम्हाला मुद्दाम चटका दिला काय आणि सभागती चटका बसला काय, ती दोन्ही वेळेस पोळते. हरिनाम मुद्दाम घेतलं काय आणि सभागती घेतलं काय, ते त्याचं फळ देऊन जातच. आणि याचं उत्तम उदाहरण आजामेळ. आजामेळ एक अतिशय सोज्वळ ब्राह्मण होता. अतिशय पवित्र, अतिशय सोज्वळ, पूजापाठ करणारा, सत्यनारायण करणारा, भिक्षुकी करणारा, भगवत भक्तीत रत असलेला पवित्र सोज्वळ ब्राह्मण. एके दिवशी परगावून भिक्षुकीचं कार्य करून परत येत होता. वाटेत त्याला एक तरुण मनुष्य आणि एक वेश्या क्रीडा करताना, लीला करताना, लीला तर म्हणता नाही पण क्रीडा करताना, विहार करताना दिसले. अतिशय सुंदर वेश्या. त्याच्या मनात पाप उठला. वेश्येकडे गेला. तुला काय पाहिजे सांग म्हटला, पण माझ्या घरी चला. बापाची सगळी जायदाद श्रीमंती सगळी त्या वेश्यावर उधळली. पैशाला वेश्या बडबडे आणि आजामेळ सोबत घरी गेली. वेश्या घरी आणली. हे पाहून त्याचं आणि बायकोचं भांडण झालं. बायको धोपटली, हाकलून दिली. कुकृत्य करू लागला, दारू पिऊ लागला, मांस खाऊ लागला. पूर्ण वायाला गेला, पूर्ण वायाला गेला. एके दिवशी त्याच्या गावात काही संत आले होते. योगायोगाने नेमकं ते आजामेळाच्या घरी मुक्कामाला थांबले. आजामेळ नको म्हणत होता. त्यांनी सांगितलं स्पष्ट, मी असा असा पापी आहे, माझी पत्नी वेश्या आहे, थांबू नका. पण नाही म्हणले, आम्हाला तुझ्या घरीच थांबायचे. थांबले संत. संताची त्यांनी काय करता येईल तेवढी जेवण खाऊन घालून सेवा केली. सकाळी जाताना तो रडू लागला. म्हणले, माझ्यापाशी काही तुम्हाला दक्षिणा देण्यासाठी काही नाही. म्हणले आम्हाला तुझी दक्षिणा वगैरे काही नको. म्हणले तुला लेकरं किती सांग. म्हणले वेश्येपासून मला 9 लेकरं झालेत. लग्नाची बायको हकलून दिली, वेश्येपासून 9 लेकरं झालेत आणि आता 10व्यांदा गरोदर आहे. संत म्हणले एक काम कर, तिच्या गर्भात मुलगाच आहे आणि तो जन्माला आल्यानंतर त्याचं नाव नारायण ठेव. ठीक आहे म्हटलं. संत निघून गेले. बाई प्रसूत झाली, तिला मुलगा झाला, नाव नारायण ठेवलं. संतानं सांगितलंय म्हणून त्या 9पेक्षा हे 10वं अतिशय आवडीचं. बसता नारायण, उठता नारायण. नारायण इकडे, नारायण चॉकलेट धर, नारायण हे धर, नारायण जेवण कर, नारायण बाहेर चल, नारायण आत धर. घोडोघोडी नारायण नारायण. पोराला हाक मारावं लागला. पाप कटू लागली. विठ्ठल म्हणता हरले पाप कटू लागली. पण पुढे म्हातारा झाला आणि त्याची मरणघटिका आली. मरायला लागलेल्या माणसाला यमदूत दिसतात असं म्हणतात आणि कुत्र्याला यमदूत दिसतात असं म्हणतात. याचं कुठं गाथेत ज्ञानेश्वरीमध्ये प्रमाण नाही आहे, पण म्हणतात म्हणून आपणही म्हणायचं. दिसतात. त्याला यमदूत दिसू लागले. 4-2 यमदूत आलेत. त्याचा प्राण ओढून काढतायत. जीव चाललाय. घाबरला.
मोठ्या मोठ्याने ओरडू लागला आणि त्या लेकराला आवाज देऊ लागला, नारायण मला कोणतरी मारतंय, पळ नारायण, नारायण नारायण पळ, मला वाचव, नारायण वाचव. पोराला हाक मारतोय, देवाला नाही, पोराला हाक मारतोय, नारायण नारायण मला वाचव. हा आवाज वैकुंठात गेला आणि भगवान विष्णूचे पार्षद दूत धावत आले, तिथं समोर उभे राहिले आणि भगवान विष्णूच्या दूतानं सांगितलं की मरताना तो नारायणाचं नाव घेतोय आणि ज्याच्या मुखात मरताना देवाचं नाव येतं आणि मरणी जे जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तू. जो देवाचं नाम स्मरून प्राण ठेवतो तो मुक्त होतो. तो त्याच्या मुलाचं नाव घेऊ की देवाचं घेऊ, मुद्दाम घेऊ की सहज घेऊ, घेतोय पोराचं नाव पण आहे देवाचं नाव आणि देवाचं नाव घेऊन नारायण म्हणून तो जीव सोडतोय. ते वैकुंठाचं गिरायक आहे, त्याला मुक्ती लाभेल. यमदूतानं तुम्ही परत जा. यमदूत परत गेले, विष्णुदूतानं त्याला वैकुंठाला घेऊन गेले. मला सांगायचं एवढं की ऐसे अनंत अपार नामे तरले चराचर, नाम पवित्र आणि परिकर रखमा देऊ वराचे. माणसं काय जनावरं काय भगवंताच्या नामानं पवित्र झाली, तरली. अजामेळ महापापी. यमदूत म्हणतात हा नरकाचं गिरायक आहे, फार पाप केलंय. विष्णुदूत म्हणतात जरी पाप केले पण मरताना नारायणाचं नाव घेऊन मरतोय, भले पोराला हाक मारतोय, वैकुंठातल्या नारायणाला नाही पोराला हाक मारतोय, पण नाव नारायणाचं आहे. मुद्दाम घ्या किंवा सहज घ्या, मरताना मुखात नारायणाचं नाव आलं तुम्हाला मुक्ती लाभते. अजामेळाला मुक्ती मिळाली. आणि मग तुकोबाराय म्हणतात तुम्ही मुद्दाम घ्या ना तर सहज घ्या, नाम घेतोय आणि तरला नाही असं निवडून द्या बरं म्हणले. नामे तरला नाही कोण, नामे तरला नाही कोण ऐसा देवाने. अजामेळसारखा महापापी सहज नारायणाचं नाव घेतो, पोराचं नाव नारायण, पोराला हाक मारतो, पण तरी देव तिळी उतरतो. नारायण म्हटलाय त्याला मुक्ती दिली. नामे तरला नाही कोण ऐसा देवा निवडून विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतायत की ऐसे अनंत अपार नामे तरले चराचर, नाम पवित्र आणि परिकर रखमा देवी वराचे. परिकर शब्दाचा अर्थ काय होतं कुणीतरी सांगा बरं. नाम पवित्र आणि परिकर. याच्यामुळं मी म्हटलं की गाथा वाचताना समजून घ्या, पुढं जा, पाठ करू नका. हा अभंग सगळ्याच्या पाठातला आहे का नाही? पाठ हे प्रमाण तरी पाठ आहे ना? नाही. ऐसे अनंत अपार भजनी मालिकेतला अभंग आहे. ऐसे अनंत अपार नामे तरले चराचर, नाम पवित्र आणि परिकर रखमादेवी वराचे. परिकर शब्दाचा अर्थ होतो फॅमिली मेंबर, आपल्या घरातील माणूस, कुटुंबातील सदस्य. परिकर, परी म्हणजे परिवार. ज्ञानोबा म्हणतात हरिनाम तुमच्या कुटुंबाचा सदस्य आहे. ज्ञानोबाचे विचार बघा. हरिनाम तुमच्या कुटुंबाचा सदस्य आहे, परिकर आहे. आणि कुटुंबातील एखादा सदस्य जर संध्याकाळी घरी आला नाही, 10 वाजले 11 वाजले, आम्ही घाबरून जातो. ज्ञानोबा म्हणतात हरिनाम आहे तुमच्या कुटुंबाचा सदस्य आहे. तोंडात नाही आलं तर घाबरून जा, तोंडात हरिनाम नाही आलं तर घाबरून जा. का? हरिनाम तुमच्या घरचा सदस्य आहे. नाम पवित्र आणि परिकर रखमादेवी वराचे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की नाम घेतलं आणि वायाला गेला असा कुणी ऐकलाय? नाम घेतलं आणि तरला नाही असा एखादा निवडून द्या. सांगा मला संत महंत सिद्ध ऋषीनो, मनुष्य नाम घेतो आणि तरत नाही असं कधी घडू शकतंय? घडू शकत नाही म्हणले. नाम घेतलाय आणि तरला नाही असा मला एखादा निवडून द्या म्हणले. नाम घेणारा तरतोच. मी हक्कानं स्पष्ट बोलतोय, तुमच्याशी सलगी करतोय. हे अभंग सलगीचा मुतरा, सलगीचा मुतरा, सलगीचा उतरा, सलगीचा उतरा, सलगीचा मुतरा, उतरा, सलगीचा मुतरा, सलगीचा उतरा, सलगीचा उतरा. तुका म्हणे
क्षमा करा तुका म्हणे क्षमा करा तुका म्हणे क्षमा करा सांगावी नवी तो तुम्हासी सांगावी नवी तो तुम्हासी तुका म्हणे क्षमा करा म्हणे क्षमा करा सांगावी तो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी 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 सिद्ध ऋषी संत महंत सिद्ध ऋषी संत महंत सिद्ध ऋषी सांगावी नवी तो तुम्हासी सांगावी नवी तो सांगावी नवी तो तुम्हासी सलगीच्या उत्तरात तुका म्हणे क्षमा करा. सलगी म्हणजे जवळीक साधणे. सलगी म्हणजे जवळीक साधणे. दोन माणसाचे भांडण आहेत. खूप दिवस वाद चाललाय, कोर्टात केस आहे. एखादा तिराईत येतो आणि प्रेमाने त्यांचा वाद मिटवतो, त्यांना एकत्र आणतो, जवळीक साधतो. आपण म्हणतो त्यांनी सलगी केली, सुलेनामा केला, त्यांनी सलगी केली. सलग 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 म्हणजे चिटकून चिटकून चिटकून, याचा अर्थ जवळीक. सलगी म्हणजे जवळीक. शब्द कठीण वाटतो, लवकर डोक्यात येत नाही, पण सलग 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 जवळ जवळ जवळ, सलगी म्हणजे जवळीक. तुकोबराय म्हणतात, संत महंत सिद्ध ऋषीनो, मी तुमचा लढीवाळ आहे, मी तुमचा लेकरू आहे. आणि जिथं प्रेम आहे, जिथं लढीवाळपणा आहे, तिथंच सलगी असते, तिथंच कठोरपणा असतो. तुम्ही परक्या माणसाला कठोर शब्दात बोला, तिथं वाद उभा राहतो. पण जवळचे माणूस आहे, नातेवाईक आहे, घरातलं, कठोर शब्दात बोला, ते हसण्यावर नेतात, वाद उभा राहत नाही. हे संत महंत सिद्ध ऋषीनो, मी तुमचा लढेवाळ आहे, लाडका आहे, मी तुमच्या जवळचा आहे. जरा स्पष्ट आणि कठोर शब्दात बोललोय का? सांगा बरं म्हणले, संत महंत सिद्ध ऋषीनो, हरिनाम घेतलं आणि वायाला गेला, शक्य आहे का? शक्यच नाही. म्हणजे नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला? नाम घेतो आणि वाया गेला कोणी ऐकलं? सांगा बरं म्हणले. नाम घेतो आणि तरला नाही असा द्या बरं निवडून. बाप आईला सारखा भांडतोय, पोरग जवळ गेलं, पोरग जवळ गेलं, पोरग म्हणतं, बाबा आईने काय काय केलं नाही हो तुमच्यासाठी? बाबा अहो आईने काय काय केलं नाही तुमच्यासाठी? बाप मागं सरकतो. पण पोरग जर म्हणलं असतं, बाबा आईने लय केलं हो तुमच्यासाठी, ते म्हणतं केलं असेल, केलं असेल. ते पहिल्या वाक्यात थोडा बुळगेपणा आहे, बुळगेपणा. बाबा आईने लय मोठं केलं राव तुमच्यासाठी. बाप लगेच गरम, केलं असेल का कारट्या हो माघारी. पण पोरग ताव धरून म्हणलं, बाबा अहो आईने काय काय केलं नाही तुमच्यासाठी, का त्रास देता? बाप मागं सरकतो, हो केलंय बाबा, चुकलं माझं. अहो संत महंत सिद्ध ऋषीनो,
जर म्हटलं असं तुकोबार आहे हरिनाम घेणारा कधीच वाया जात नाही बरं का. संत म्हणत म्हणले असते नसल जात. हरिनाम घेणारा कधीच तरला नाही असं होत नाही बरं का. म्हणजे नसल होत आम्हाला काय करायचं. पण बायाच वर गेल्यात ही सलगी आहे स्पष्टपणाची. सांगा संत महंत सिद्धर्षीन हो नाम घेतलं आणि वाया गेला. कोणी ऐकलं म्हणले सांगा. नाम घेतलं तरला नाही द्या म्हणलं निवडून. संत महंत सिद्ध ऋषी म्हणले तुकोबा तुमचं खरं आहे आमची माघार तुम्ही बोलता ते खरं आहे. आणि या सगळ्या बोलण्यातून तुकोबाराला एकच सुचवायचं आहे नामाप्रते साधन नाही जे तू करीसी अनेक काही एवढंच सुचवायचं. आणि म्हणून तुकोबाराने संत महंत सिद्ध ऋषीची सलगी केली आहे आणि खणखावून विचारलंय की नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. सांगा म्हणले नाम घेतल्यानं वाया गेलाय. दुसरा प्रश्न नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून. नाम घेतलं तरला नाही असा निवडून द्या बरं म्हणले. आणि म्हणून तुकोबारा म्हणतात तुम्ही लढेवाळे तुमचं लेकरू आहे प्रेमानं जवळ आलोय सलगी केली कठोर शब्दात विचारले आणि या कठोरपणामुळे जर तुम्हाला राग आला असला तर मला क्षमा करा. सलगीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा करा. विठोबा आदरणीय परमपूज्य रणदेव बापू यांची कृपा आम्हाला बोलायला संधी देतात. त्यांचा मी शतशः आभारी आहे. सेवेची संधी दिली त्यांचं आमचं प्रेम असंच राहो वृद्धिगत हो. आपणा सर्वांचा साथ दिल्याबद्दल आणि बापूंनी संधी दिली याबद्दल मी आपला आभारी आहे ऋणी आहे. झालेली सेवा पांडुरंगाच्या रुक्मिणी मातेच्या आणि तुकोबाराच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण राम दानेश्वर माऊली